हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही निघालो आहे. 8 वाजलेले आहेत. थोडं लेट केलं आम्ही निघायला कारण कालसुद्धा सकाळी लवकर उठलेलो आम्ही मंदिरात जाण्यासाठी आणि प्रवासाची दगदग थोडा थकवा होता. सो पूर्ण झोप करून आज निघालो आहेत आणि आता नाश्ता करायला सोमनाथमध्येच थांबलो आहे आम्ही. इथे छान काठियावाडी नाश्ता मिळतो. सो बघूयात कसं टेस्ट वगैरे आहे. लेट्स गो. आम्ही जिलेबी आणि फाफडा ऑर्डर केलेला आहे. त्याच्यासोबत ही चटणी चाय. ही आहे ना चटणी म्हणजे असं क्रश टाईप देतात. हे कच्च्या पपईपासून बनवलेलं आहे आणि चटणी आहे ही आंबट गोड चटणी आहे. चाय. समुद्र किनाऱ्यावरची दिव्यता आणि पर्वतांमध्ये दडलेली शांतता हा प्रवास आहे सोमनाथ मंदिर ते गिरनार पर्वत. सो येस, आता आम्ही चाललेलो आहोत गिरनार पर्वताकडे. गुजरातमधील पवित्र सोमनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. समुद्राच्या लाटांचा आवाज मागे सोडत आम्ही निघालो गिरनारच्या दिशेने. हा सुमारे 90 किलोमीटरचा प्रवास. रस्त्यात जाणारी गावं, हिरवीगार शेती आणि शांत वातावरण मनाला खूप आनंद देत होते. प्रवासात प्रत्येक वळणावर निसर्गाची वेगळीच झलक पाहायला मिळत होती. आणि जसजसे आम्ही जुनागडजवळ पोहोचतो तसतसा गिरनार पर्वत आम्हाला खुणवताना दिसतो. जणू गिरनार पर्वत आपल्याला जवळ बोलवत आहे असं फिलिंग येतं. एक वेगळ्याच आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे असे वाटून आले. त्या क्षणी प्रवास फक्त हा प्रवास नाही राहत, तर मनाच्या आत सुरू झालेली एक सुंदर यात्रा बनतो. जुनागड शहरातून गिरनार पर्वताकडे जाताना हा लागणारा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टवर एक खास नियम आहे. प्लास्टिकवर कडक बंदी आहे. आपण ज्या पाण्याच्या बॉटल, बिसलरी ज्या विकत घेतो त्या अजिबात तिथे अलाउड नाही आहेत. आपण ज्या घरात प्लास्टिकच्या वस्तू, ज्या हार्ड प्लास्टिक असतो त्या बॉटल्स वगैरे वापरत असू तर त्या अलाउड आहेत. पण खाण्याचे पॅकेट्स वगैरे, लेसचे, कुरकुऱ्यांचे वगैरे हे अजिबात याच्या चेकपोस्टच्या पुढे नेण्यासाठी अलाउड नाही आहेत. तर तुम्ही जातानासुद्धा ते लक्षात ठेवा की त्या वस्तू आपल्याला इथेच या डस्टबिनमध्ये फेकून देण्यासाठी सांगतात. त्याच्यामुळे जाताना तुम्ही पण घेऊन जाऊ नका. आम्ही इथे पोचलेलो आहोत. वरती हा गिरनार पर्वत आहे. इथे रोपवे पण दिसत असतील तुम्हाला. हे इथून रोपवे आहे. आम्ही पण त्याच्यानेच जाणार आहोत आता. इथून एंट्रन्स आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. आम्ही तिकीट काढलेली आहे. दोघांचे 1398 झालेले आहेत आणि आता इकडून एंट्री आहे. इथे सेल्फी स्टिक वगैरे पण अलाउड नाही आहे आणि प्लास्टिक तर बिलकुलच काय अलाउड नाही आहे. आणि आम्ही आता इथे एंट्री घेतलेली आहे. आता इथून रोपवेसाठी जायचं आहे. इकडून एंट्री आहे रोपवेसाठी. जास्त गर्दी असली ना तर इथे वेटिंग एरिया पण आहे आणि इकडून जायचं आहे. पायऱ्यांची कसरत नाही, पण आकाशातून निसर्गाचा प्रवास, ढगांना स्पर्श करत हा आहे गिरनार पर्वताचा आमचा अनुभव. जमिनीपासून हळूहळू वर जाताना खाली दिसणारी हिरवळ, डोंगर आणि निसर्ग मनाला पूर्णपणे भुरळ घालतात. ढगांच्या अगदी जवळून जाताना जणू आपण आकाशातच प्रवास करत आहोत असे वाटते. पटकन उतरायला लागेल ना, थांबणार नाही रोपवे. अरे ते वरतून हवं आहे ते, बघ इथून हवं आहे ते. हे बघ, तुम्ही हात नका काढू, हात नका काढू, काढा हात, काढा इथे ठेवा. हा म्हणजे
झालं संपलं. आता हा रिएक्शन देतील. आता रिएक्शन देतील. रोपवे मधून उतरलोय आणि बाहेर आल्यानंतर इथे गिरनार मॅप पण दाखवलेला आहे. आता प्रथम आपल्याला जायचं आहे ते आहे अंबाजी मातेचं मंदिर. गिरनारवरील हे एक अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठ मानले जाते. भक्त येथे देवीकडे मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. नवरात्रीच्या काळात येथे विशेष उत्साह आणि भक्तांची मोठी गर्दी असते. इथून पुढे ना कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी तुम्हाला आतमधला व्ह्यू देवीचं दर्शन नाही करू शकत. रोपवेमधून उतरल्यानंतर अवघ्या 75 पायऱ्यांवरच हे अंबाजी मातेचं मंदिर आहे. संपला आता. इथे स्नॅक्स मिळतात आणि तर आम्ही इथे चना मसाला घेतलेला आहे टेस्ट करण्यासाठी. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती किंवा ज्यांना चालणे कठीण जाते त्यांच्यासाठी पालखी सेवा उपलब्ध आहे. ही सेवा साधारणपणे 12ही महिने चालू असते. त्यामुळे ज्यांना स्वतः चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही पालखी व्यवस्था एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. इथून अशी मस्त सिनरी दिसते. डॅम आहे कोणता तरी, तो पण दिसतोय. हे दिसतं ना वरचं, तिथे जायचं आहे. तिथून परत खाली जायचं आहे आणि परत वरती चढायचं आहे. त्याच्यामुळे 3000 स्टेप्स आपल्याला रोपवेने आलात तरी पण चढायच्यात आणि उतरायचे आहेत. रोपवेपासून 500 पायऱ्यांवर असलेले हे गुरु गोरखनाथ मंदिर. गिरनार पर्वताच्या उंच शिखरावर वसलेले गुरु गोरखनाथ मंदिर नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. हे मंदिर गुरु गोरखनाथ यांना समर्पित असून ते भगवान शिवाचे महान साधक आणि योगी मानले जातात. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यामुळे ही यात्रा एक प्रकारची तपश्चर्या मानली जाते. मंदिराच्या परिसरातून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि शांत वातावरण भक्तांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव देते. त्या तिथे जायचंय आपल्याला. हा काय माहिती, तिथे गेल्यानंतरच आपल्याला समजेल. हा काहीतरी असेल, तिथे गेल्यानंतरच दिसेल आपल्याला. तर चला सावकाश सावकाश जाऊयात आपण इथून. आता किती वेळ लागतोय बघूयात. एका साईडला वरती जातात ना ते गुरु दत्तात्रय चरण पादुकांचं मंदिर आहे आणि या साईडला खाली जात आहेत तिथे श्री गुरुदत्तांचं संस्थान आहे आणि तिथे कमलकुंड पण आहे, अन्नक्षेत्र पण आहे. तिथे प्रसाद मिळतो. वरतून जाऊन आल्यानंतर तिथे जायचं. खाली जेवण असतं, इथे खाली जेवण असतं. आता आम्ही इथून वरती जाणार आहोत दत्तात्रय मंदिर आमच्या इथे. गिरनार पर्वत आपल्याला एक गोष्ट शिकवतो. हळूहळू का होईना पण थांबू नका, कारण डेस्टिनेशन खूपच सुंदर आहे. बस आता जवळ आलं. इतक्या वेळाची मेहनत आता सफल होणार. मनात एकपैकी शांतता जाणवते आणि फायनली आम्ही पोचलोय. हा एक्सपिरियन्स शब्दात सांगता येणार नाही. गिरनार पर्वत हा फक्त एक ट्रेक नाही तर एक इमोशनल आणि स्पिरिच्युअल जर्नी आहे. आणि खरंच सांगते, खूप छान वाटलं मंदिरातून दर्शन घेऊन वगैरे. आतमध्ये फोटो कॅमेरा अलाउड नाही आहे, तरीसुद्धा मी झूम आउट करून फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही बघू शकता.
हा बघा व्ह्यू, इतका सुंदर निसर्ग. खरंच इतक्या वर येण्याची मेहनत वर्थ आहे. आम्ही गुरु दत्तात्रय महाराजांच्या पादुकांचं दर्शन करून आल्यानंतर इथे प्रसादालय आहे, जे मी तुम्हाला दाखवलं होतं. तर तिथे आम्ही आता प्रसादालयामध्ये चाललो आहे. तिथे रोजचं प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि गुरु गोरखनाथ मंदिराच्या अलीकडे एक ज्यूसचं दुकान आहे, ते शेवटचं दुकान आहे. त्याच्यानंतर दुकान किंवा तुम्हाला खाण्याची सोय वगैरे काही नाही आहे. त्यामुळे तुमच्या इथे एकच ऑप्शन असो की या प्रसादालयात जाऊन जेवण करून घ्यायचं. आणि खरंच प्रसादालय म्हणजे असं वाटू शकतं आपल्याला की जेवण कशा प्रकारचं असेल वगैरे, पण शुद्ध तुपातलं आणि एकदम छान आणि चविष्ट प्रसाद मिळतो इथे. इथे ना कुठल्याच मंदिरात ना आतमध्ये कॅमेरा, मोबाईलनी फोटोग्राफी वगैरे करणं अलाउड नाही आहे. मस्त बोलते ती. गुरु दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या मूर्तीवरील असलेलं तेज मनात भरून आता परतीचा प्रवास सुरू केला. परत रोपव्यानेच आम्ही खाली येणार होतो. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, उद्याच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे, कारण आम्ही काय गडबड केली आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. बाय बाय.